नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक 5 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी सराव संच 5.2 आपण सोडवित आहोत। प्रश्न पहिला सोडवलेला आहे। दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे। खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ चे SB गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा। या ठिकाणी पहिला आहे A-3 Q 1-4 आणि SB 2-1 आहे। ओके, या ठिकाणी B हा या ठिकाणी A हा विभाजन बिंदू आहे रेख PQचा। SB या गुणोत्तरात A हा बिंदू रेख PQचे विभाजन करतोय। या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत, ते XY मानलेले आहेत। P चे निर्देशक दिलेले आहेत -3, 7, ते समजा X1 Y1 आहेत। Q चे निर्देशक 1-4 दिले, समजा ते X2 Y2 आहेत। रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार या ठिकाणी A बिंदूचा आपल्याला X निर्देशक काढायचा आहे। X बरोबर AX2 अधिक BX1 भागिले A अधिक B। या ठिकाणी A दिलेला आहे, या ठिकाणी 2, A 2 आहे हा। ओके, 2 आणि 3, B ची किंमत 2, A ची किंमत 3 आहे। ओके, X2 आहे 1, 2 गुणिले 1 अधिक B आहे 3 आणि X1 आहे -3 भागिले A अधिक B म्हणजे 2 अधिक 3, 2 गुणिले 1 2 अधिक वजा 9 भागिले 5, 2 - 9 - 7 भागिले 5 हा X निर्देशक आहे। ओके, A बिंदूचा सॉरी SB 2-1 आहे, 2-1। X पुन्हा पहा, X बरोबर AX2, A आहे 2, हे पहा A बरोबर 2 आणि B बरोबर 1 आहे, गुणिले X2 आहे 1 अधिक B आहे 1 आणि या ठिकाणी X1 आहे -3 भागिले 2 अधिक 1 म्हणून या ठिकाणी बे के बे -3 भागिले 3, त्यामुळं -3 अधिक 2 -1/3 हा X निर्देशक झाला। आता या ठिकाणी Y निर्देशक काढताना या ठिकाणी AY2 अधिक BY1 भागिले A अधिक B। A आहे या ठिकाणी 2 गुणिले Y2 आहे -4 अधिक B1 आहे आणि Y1 7 आहे। ओके, भागिले A अधिक B, 2 अधिक 1, 2 गुणिले -4 -8 अधिक 7 गुणिले 1 7 भागिले 2 1 3 -8 अधिक 7 1/3। त्यामुळे A बिंदूचे निर्देशक XY होते, ते मिळाले -1/3 1/3। दुसरा बिंदू आहे P-2 - 5 Q 4 3 आणि SB हे गुणोत्तर 3-4 आहे। या ठिकाणी रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार X बरोबर AX2 अधिक BX1 भागिले A अधिक B। A आहे 3 गुणिले X2 आहे 4 अधिक सूत्रातलं B आहे 4 आणि X1 आहे या ठिकाणी -2 भागिले 3 अधिक 4, 4 त्रिकोण 12 अधिक -8/7, 12 8 गेले 4/7 आणि Y बरोबर AY2 अधिक BY1 भागिले A अधिक B। Y बरोबर A आहे या ठिकाणी 3 गुणिले Y2 4 आहे अधिक 4 गुणिले Y आहे Y1 आहे -2 भागिले 3 अधिक 4। ओके, हा Y2 3 आहे आणि Y1 -5 आहे। ओके, म्हणून या ठिकाणी AY2 अधिक BY1 छेद A अधिक B। Y2 3 आहे, A 3 आहे, 3 गुणिले 3 अधिक B 4 आहे, गुणोत्तर आहे या ठिकाणी 3/4 म्हणून B 4 आणि गुणिले Y1 -5 आहे, छेद 3 अधिक 4, 3 त्रिक 9 -4 पंचे 20 भागिले 12 -20/9 -11/12
वजा 11/7 वजा 9 अधिक 20 वजा 11 3 आणि 4 7 गुणाकार नाही क्षमस्व वजा 4 वजा 11/4 त्यामुळं ए एक्स वाय एचे निर्देशक एक्स आहे 4/7 आणि वजा 11/7 वाय आहे. दुसरा प्रश्न आहे पी डॅश टी डॅश क्यू टी हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. बिंदू टी वजा 1 6 हा बिंदू पी वजा 3 10 आणि क्यू 6 वजा 8 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो. या ठिकाणी समजा हा बिंदू टी रेख पी क्यूला MCN या गुणोत्तरात विभागतो. वजा 3 10 याला आपण x1 y1 मानलं आणि 6 वजा 8ला x2 y2 मानलं आणि टी हा बिंदू पी क्यूचे MCN गुणोत्तरात विभाजन करतो. तो टू बिंदू वजा 1 6 दिला आहे तो XY मानला. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार या ठिकाणी x बरोबर mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n x दिलेला आहे वजा 1 बरोबर m काढायचं आहे x2 6 आहे अधिक n काढायचं आहे x1 वजा 3 आहे ओके भागिले m काढायचं आहे गुणिले x2 6 आहे अधिक n काढायचं आहे x1 वजा 3 आहे ह्याच्यामध्ये ओके आणि छेद m अधिक n हा m अधिक n वजा 1ला गुणिले होणार आहे वजा 1 कंसात m अधिक n बरोबर 6 गुणिले m 6m ती n गुणिले वजा 3 वजा 3n वजा 1ने mला आणि nला गुणायचं वजा m वजा n बरोबर 6m वजा 3n वजा m अधिक 6m मागाले वजा 6m वजा 3n आणि वजा n प्लेट गेले अधिक n वजा 6m वजा m वजा 7m बरोबर वजा 2n दोन्हीवरच वजा वजा गेले m भागिले n पलीकडले n मागाला भागिले व 2 तिथंच आहे आणि 7 प्लेट गेले 2/7 2/7 म्हणजे 2/7 गुणोत्तरात विभाजन करतो. म्हणजे बिंदू टी हा बिंदू पी व क्यू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 2/7 या गुणोत्तरात विभागतो. पुढचा प्रश्न आहे चौथा. रेख AB वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. A2 वजा 3 आणि P वजा 2 शून्य असल्यास B बिंदूचे निर्देशक काढा. आकृती मुद्दाम काढलेली आहे. रेख AB व्यास आहे P वर्तुळ केंद्र आहे म्हणजे PB आणि PA या ठिकाणी एकरूप रेषाखंड आहेत एकाच वर्तुळात त्रिज्या आहेत आणि P हा A आणि Bच्या दरम्यान आहे म्हणजे APB एकरेषीय आहेत. AB व्यास आहे म्हणजे P हा वर्तुळ केंद्र आहे म्हणजे P हा रेख ABचा मध्यबिंदू आहे. म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार समजा BX2Y2 ओके रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार या ठिकाणी रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार कारण P हा रेख ABचा मध्यबिंदू आहे म्हणजे Pचा x निर्देशक x1 अधिक x2 भागिले 2 x आहे वजा 2 बरोबर x1 आहे 2 अधिक x2 काढायचा आहे भागिले 2 हा भागिले 2 वजा 2ला गुणिले वजा 4 आणि अधिक 2 मागं लगेच आला वजा 2 बरोबर x त्यामुळे x बरोबर वजा 4 वजा 2 वजा 6 आणि y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2 y आहे 0 बरोबर y1 आहे वजा 3 अधिक y2 काढायचा भागिले 2 भागिले 0ला गुणिले 0 वजा 3 मागाले अधिक 3 बरोबर y2 म्हणजे y2 बरोबर 3 या ठिकाणी म्हणून B बिंदूचे निर्देशक x2 y2 बरोबर B
-6 आणि 3. पुढचा प्रश्न आहे A8 9 आणि B1 2 यांना जोडणाऱ्या रेख ABचे PK7 हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि Kची किंमत काढा. A8 9 आणि BK2 B1 2 आणि रेख ABचे PK7 हा कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो आणि Kची किंमत काढायची आहे. समजा A8 9 म्हणजेच AX1 Y1 आणि B1 2 म्हणजेच BX2 Y2. PK7 विभाजन बिंदू आहे, त्याला आपण XY म्हणूया. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार या ठिकाणी y बरोबर अगोदर घ्यायचं. y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n. yची किंमत 7 आहे. ओके, हा y 7 आहे. या ठिकाणी mx2 m काढायचं आहे. या ठिकाणी y2 2 आहे. y2 2 हा y2 2 आणि y1 9 आहे. ओके, त्यामुळं 7 बरोबर m गुणिले 2 अधिक n गुणिले 9 छेद m अधिक n. हा भागिले m अधिक n तो 7ला गुणिले 2m अधिक 9n. 7ने mला 7m अधिक 7ने nला 7n बरोबर 2m अधिक 9n. हा या ठिकाणी 2m माग आले. 7m वजा 2m बरोबर 9n. तिथं 7n पलीकडे गेले. 7m वजा 2m बरोबर 5m. 9n वजा 7n 2n. m भागिले n बरोबर या ठिकाणी हा m तिथं 2 मागे घेतले भागिले n या 2 तिथं हा 5 पलीकडे घ्याल 2/5. आता 2/5 या ठिकाणी आपण ही किंमत नेमकी कुठं वापरायची आहे तर या ठिकाणी x बरोबर रेषाखंडाच्या विभाजनाचा आपण y बिंदू घेतला पहिल्यांदा. आता नंतर x घ्यायचा. x बरोबर mx2 अधिक nx1. 2/5 म्हणजे mची किंमत 2 आहे. x2 या ठिकाणी 1 आहे म्हणजे mx2 म्हणजे 2 गुणिले 1 अधिक n 5 आहे. n गुणिले x1 8 आहे. ओके, 2 5 गुणिले 8 त्यामुळं आणि छेदस्थानी 2 अधिक m अधिक n m 2 n 5 आहे. मग b अधिक 8 पंचे 40 भागिले 5 आणि 2 7 8 पंचे 40 अधिक b 42 भागिले 7 बरोबर 6 7 चुकून 42 k बरोबर 6. ओके, प्रथम आपण m छेद n ची किंमत काढायची. ही काढलेली आहे पण इथं अशी. ओके, प्रश्न 7वा आहे. खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक काढा. 1 वजा 7 6 2 2 2 आणि 8 5 तिसरा. आपण या ठिकाणी वजा 7 6ला e समजायचे x1 y1. बीला 2 वजा 2 x2 y2 आणि सीला 8 5 x2 y3. मध्यगा संपाद बिंदू जी xy मानायचा. मध्यगा संपाद बिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3. x1 वजा 7 आहे, x2 अधिक 2 आहे आणि अधिक x3 8 आहे भागिले 3. 8 आणि 2 10 10 7 गेले 3 भागिले 3 बरोबर 1. त्यानंतर y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. 6 वजा 2 अधिक 5 6 वजा 2 अधिक 5 भागिले 3. 7 5 11 2 गेले 9 भागिले 3. y बरोबर 3. त्यामुळे जी xy बरोबर या ठिकाणी जी x 1 आहे आणि y 3 आहे. ओके, मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.